लोक खूप आनंदी आहात. In Christ Jesus, every one of you is happy. हालेलुया. आनंदी आहात तर जरा उच्च स्वरानं म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. एकदा टाळ्यांचा अर्पण आपल्या देवाला सादर करूयात. वर्शिप यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वाजूया टाळ्या वाजूयात. टाळ्यांचा आवाज मोठा होऊ द्या. हालेलुया. Glory to your name. Hallelujah. Oh Jesus, we worship you, Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Okay. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. And we welcome you all in the glorious and holy name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. देवाच्या अद्भुत सानिध्यामध्ये आम्ही उभे आहोत. We are standing in the presence of God. आणि त्या सानिध्यामध्ये आता आपण बसून घेऊया. And let us be seated in the same presence. हालेलुया. Hallelujah. देव किती चांगला आहे. How good is God. आम्हाला भारतीय पद्धतीने भारतीय बैठकीमध्ये बसावं लागतं. We need to sit in the Indian style. हालेलुया. Hallelujah. प्रार्थना करा देव मोठी जागा देईल. Pray that God will give a bigger place. मग चांगला बेंचेस तयार करू. We can prepare some benches then. आरामात बसून मेसेज ऐकूया. We can sit comfortably and hear the sermon. का डुलक्या घेऊयात. Or should we doze off? काय घेऊयात. What वचन should we do? स्वीकारूयात का डुलक्या घेऊयात. Should we listen the word or doze off? काय करायचंय. वचन स्वीकारायचं आहे. We have to हालेलुया. receive the word. देव आपल्या लोकांशी नेहमी बोलत असतो. And God always speaks to his people यासाठी की आमचं आत्मिक पोषण व्हावं. so that we be spiritually nourished. आणि पोषण झाल्याशिवाय आम्हाला खऱ्या अर्थानं आशीर्वाद मिळत नाहीत. And unless we are nourished, we will not receive the blessings. नव्या कराराचे आम्ही लोक आहोत. We are the people of the new covenant, पोषण केलेले, the one who are nourished, देवानं आशीर्वादित केलेले. the one blessed by God. मग प्रियानो, आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा चमत्कार जर का असेल So the greatest miracle in our life तर is देव त्याच्या वचनाची गुज प्रगट करतो. that God reveals his mysteries from his word to us. हालेलुया. Hallelujah. आणि ते एक एक गुज तुमच्या हाडांना सत्व पुरवत असतं. And this single mystery is nourishment to your bones. ते एक एक गुज तुमच्या देहाला आरोग्य देत असतं. And it is health to your body. ते एक एक गुज तुम्हाला आणि पोषक तत्वानं भरपूर असं तुम्हाला आध्यात्मिक आणि दैहिक तुमच्या शरीराला तुमच्या आत्म्याला पोषण देणारं ते ठरतं प्रियानो. Everything becomes a nourishment to your bones and flesh. आणि प्रियानो, ज्यावेळेस तुमचं मन आनंदी असतं When your mind is happy, त्यावेळेस त्याच्यासारखं दुसरं औषध कुठलं नाही. then there is no other medicine like it. आणि म्हणून प्रियानो, आम्ही नेहमी म्हणतो की मन आनंदी ठेवा. So always we say, keep your mind happy, मन स्थिर ठेवा. keep it stable, चलबिचल होऊ नका. let it not be feeble, चंचल प्रवृत्तीचे राहू नका. do not be feeble. कारण जे काही तुमचा स्वास्थ्य आहे, Whatever your health is, तुमचं शारीरिक स्वास्थ्य असू द्यात किंवा तुमचं मानसिक स्वास्थ्य असू your द्यात, physical or your mental health, ते सर्व तुमच्या मनाच्या स्वस्थतेवर अवलंबून आहे. it all depends on the stability and the health of your mind. मन स्वस्थ असेल If your mind is healthy, तर तुमचं शरीर स्वस्थ राहील. then your body is healthy. मन जर स्वस्थ If असेल your mind is healthy, तुमच्या हाडांना सत्व प्राप्त होईल. bones will receive the nourishment. म्हणून आम्ही म्हणतो की अतिशय अवघड अशा कठीण दुर्धर अशा रोगावर मात करून काही लोक बाहेर येतात. And some people defeat some deadly diseases and डॉक्टरने come त्यांना out. सांगितलेलं असतं की आणि कुठली आशा नाहीये. And doctors have told him that there is no hope काही left. ठराविक महिन्याचं तुम्हाला आयुष्य आहे. You only have to live a few days and a few months पण अशा now. काही व्यक्ती आहेत की ज्या त्या आजारावर मात करून पुढे त्याच्यातून बाहेर पडतात. But there are some people who have defeated such deadly diseases and अनेक come out. आनंदी जीवन ते जगत असतात. And they are living a happy life. आपल्या ध्येयाप्रत जाण्याचा आणि ते प्रयत्न सदोदित करत And असतात. they always try to reach their goal. मग अशा लोकांना आम्ही म्हणतो की त्यांची विल पॉवर खूप चांगली आहे. To such people we say they have a very good willpower. आता कुठून येते ही विल पॉवर. आता मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, मानसिक शक्ती का मनाची शक्ती.
बरोबर. Where does this willpower come from? कुठून येते ती Where प्रियानो? does it come from? प्रियानो, ती देवाच्या कृपेनं आम्हाला प्राप्त होते. We receive it because of the grace of God. म्हणून जे विश्वासणारे जेवढे लोक आहेत, So all the believers, पूर्वी कदाचित आम्ही मनानं कमकुवत असू, we might be weak by mind पूर्वी before. कदाचित आम्ही घाबरणारे, पटकन घाबरणारे लोक असू. Before we used to be scared easy. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मी वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं, But when we receive Jesus Christ as our personal Savior, आमचा पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा झाला, when we are water baptized, देवाला पवित्र आत्म्याचं दान आम्ही मागितलं, and we asked God for the gift of Holy Spirit, पवित्र आत्म्याचं दान आम्हाला प्राप्त we झालं. received the gift of Holy आणि Spirit. ज्यावेळेस आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालू लागलो, And when we walk according to the inspiration of Holy प्रियानो, Spirit, ती विल पॉवर आमच्यामध्ये डेव्हलप होत जाते. प्रियानो, किंवा ती विकसित होत जाते. that willpower is automatically developed inside us. मनाची शक्ती विकसित होत जाते. The strength of our mind is developed. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the scripture says, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. walk with the inspiration of Holy Spirit so that you will not fulfill the lust of आणि मग flesh. प्रियानो, आम्ही आता अभ्यास करत आहोत की सावध मन, संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे. And we are learning that God has given a spirit of cautious mind. ज्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत, With which spirit we are walking? सावध मनाचा आत्मा, Spirit of a cautious mind. प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला आहे. He has given a spirit of love and a cautious mind. दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही पाहिलं तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये 1 अध्याय 7 वचन की त्याच्यामध्ये सांगितले संयमनाचा आत्मा दिला आहे. In other words, it says that He has given a spirit of self-control. कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, For God has not given a spirit of तर fear, सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. but of power of love and of a sound mind. आणि मग भित्रेपण आमच्यामध्ये आता असत नाही. So that fear is not inside of us. विश्वासने रोग आम्ही पाहतो की चुकीच्या किंवा बातमीला ते भीत नाही. You see that believers are not scared of any news. कारण का? The reason being, कारण आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नव्हे आमच्यामध्ये, तर आम्हाला सामर्थ्याचा आत्मा आहे. because we do not have a spirit of fear, but आम्हाला of power. आम्हाला प्रीतीचा आत्मा आहे. We have a spirit of love, आम्हाला संयमनाचा आत्मा आहे. and we have a spirit of control. म्हणून संयम हा अतिशय महत्वाची बाब आहे आमच्या आत्मिक जीवनामध्ये, So control is a very important thing for a spiritual life. ज्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. And we have been studying about it. संयम म्हणजे वर्तन विवेक. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं, I told you control means having control over your conscience सारासार विचार. and contemplation, आम्ही पाहतो जे आणि जेवढे करणे उचित आहे ते करणे म्हणजे संयम आहे. and doing deciding to do what is right, that means control. संयम म्हणजे वर्तन विवेक. आम्ही विचार करावा. Control means thinking about every action that you कुठला perform, विचार करावा? and how can we think? आम्ही नको तो विचार करून आम्ही आमच्या जीवन आणि अस्थिर करून टाकतो. We think the unwanted things and we become feeble. हे होईल का, ते होईल का, अशा गोष्टी आमच्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. Constantly we are thinking about if this would happen and that would happen. 1 वर्षापूर्वी माझं तारण झालं असेल, 15 वर्षापूर्वी माझं तारण झालं असेल, 25 वर्षापूर्वी माझं तारण झालं असेल. I might have been saved 1 year ago, 15 years or 25 years ago. पण या सर्व या 25 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये जितकी वर्ष झाली, आम्ही आमच्या अवस्थेकडे कधी पाहत आहोत का? And for all these years we do we pay attention to our situation? एखादी बातमी ऐकली की माझ्या मनामध्ये पटकन कुठला विचार येतो, हे फार महत्वाचं आहे. And whenever I hear bad news, what thought comes into my mind is also very important. एखादं टेस्ट आमची शरीराची झाली, त्याच्यामध्ये चुकीच्या काय रिपोर्ट, चुकीच्या म्हणजे काही निगेटिव्ह रिपोर्ट आले तर आम्ही काय करतो, त्याच आमची अवस्था काय असते. And what is our situation when we receive a bad report from the doctor? आणि ह्या गोष्टी आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कधी विचार करतो की मी काय, हे माझ्याकडे एखादी आणि चुकीची बातमी किंवा एखादी घाबरवणारी बातमी आल्यानंतर माझी रिॲक्शन काय आहे. Do we ever think what happens? What do I think when I hear some bad report or a negative news? आणि तुमची प्रतिक्रिया ही तुमच्या मनात, तुम्ही मनानं स्थिर आहात का अस्थिर आहात ते दर्शवतं. And this response of yours decides whether you are stable in your mind or not. म्हणून प्रियानो, तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. It is important how your response is. तुमची प्रतिक्रिया ही पॉझिटिव्ह किंवा होकारात्मक असणं गरजेचं आहे. Your response should be positive or affirmative. बातमी निगेटिव्ह आहे, The news might be negative. नकारात्मक आहे. It might be negative news. कदाचित माझे रिपोर्ट खराब निघाले I असतील, might receive a bad report. नकारात्मक आहे. It is negative. पण त्यावेळेस माझी प्रतिक्रिया काय But then असते? what is my response? ती प्रतिक्रियाच तुमच्या आशीर्वादाला कारण ठरते. The response is the reason for your blessing. चुकीची
तुमची प्रतिक्रिया असेल तर प्रियानो तुम्ही आणि अस्थिर मनाचे लोक आहात. If you have a wrong response, you are of unstable mind. म्हणून पहिले आम्ही पाहतो संयम म्हणजे विवेक, वर्तन विवेक आहे. आमची काय विचार करावा. बायबल सुद्धा आम्हाला सांगतं की देवानं तुमच्यासाठी केलेल्या महत्कृत्यांचा विचार तुम्ही करा. The scripture also says you contemplate and you think about all the good things God has done for you. पण आम्ही प्रियानो आमच्या मनात ते विचार कधी येत नाहीत, ते पॉझिटिव्ह विचार कधी येत नाहीत. But no positive thoughts enter our mind. मग आम्ही पाहतो आम्ही अस्थिर होतो, आम्ही इकडे जा आम्ही तिकडे जा, आम्ही सर्व गोष्टी करत बसतो So we प्रियानो. become unstable and go astray. आणि म्हणून आम्ही पाहतो की आमचे विचार आमच्या देवानं आमच्यासाठी काय केलं या गोष्टीचा आम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. It is very important to think about what all God has done for us. शमूएलाच्या पहिलं शमूएलाचा 12वा अध्याय त्याचं 24 आणि 25 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं पहा. पहिले शमूएल याचा 12वा अध्याय त्याचं 24 आणि 25 वचन. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा, मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवे भावे त्याची सेवा करा. त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली त्याने आहेत तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कर्म करीत राहाल तर तुम्ही दुष्कर्म करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट व होईल. तुमचा राजा नष्ट होईल. इस्रायल लोकांनी आपल्या मनाचा राजा मागितला आणि देवाने त्यांना राजा दिला. कुठला राजा दिला? शाऊल राजा. बस. It says in 1 Samuel 12:24 and 25, only fear the Lord and serve him in truth with all your heart, for consider what great things he has done for you. But if you still do wickedly, you shall be swept away, both you and your king. पहा त्या या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. Here the scripture says, मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा only fear the Lord व सत्याने व जीवे भावे त्याची सेवा करा. and serve him in truth and with all your heart. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली आहेत What all great things he has done for याचा you, विचार करा. consider that. पण तुम्ही दुष्कर्म करीत राहाल तर But if you still do wickedly, नष्ट व्हाल you will be swept व away, तुमचा राजा नष्ट होईल. you and your king. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतात की केवढी महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. Scripture says, consider what great things God has done for you. हा ना विचार आम्ही सदोदित आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे. this thought should be constantly inside us. कारण देवानं आमच्यासाठी जे केलं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद सामावलेले आहेत. Because whatever God has done for us, all the blessings are included in it. तुमचं शारीरिक स्वास्थ्य, तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमचे आध्यात्मिक आशीर्वाद, तुमचे भौतिक आशीर्वाद सर्व त्या विचारांवर अवलंबून आहेत. Your physical health, mental health, your spiritual and the worldly blessings all depend on it. म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याचं स्तुती स्तवन करतो प्रियानो, आम्ही त्या गोष्टीचा विचार करतो. देवानं आमच्यासाठी महत्कृत्य केले त्याचे आम्ही आणि त्याचं वर्णन आम्ही करत असतो When प्रियानो. we worship, we think about all the good things that he has done for us, and we describe all the good things. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या विचारानं पूर्णपणे ग्रासून गेला किंवा ते विचार तुमच्यामध्ये असतात, And when all the thoughts are, you are goated with all those thoughts, तुम्ही कुठल्याही वाईट बातमीला घाबरणार you नाही. will not fear any bad news. तुमचं मन स्थिर असणार Your आहे. mind will be stable. कारण कुठली वाईट बातमी तुमच्यापर्यंत आली Because any bad news comes to you, किंवा कुठल्याही वाईट परिस्थिती तुमच्या समोर निर्माण or झाली, if any adverse condition comes पण to तुम्ही you, देवाच्या महत्कृत्यांचा विचार करणारे लोक you आहात. are the people who think the greatness of त्यामुळे God. तुम्ही घाबरत नाही. That is why you do not fear. प्रश्न समोर असेल There is a question ahead of तर you. देव जगामध्ये जो आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. One in me is greater than the one who is in the world. जीव घेणा प्रसंग माझ्या समोर असेल There is a deadly situation ahead of तर me. आमचा विचार तोच आम्हाला सांगतो. देवाचं वचन आमच्यामध्ये येतं की अग्नी तुला पोळणार नाही, पाणी तुला बुडवू शकणार The नाही. scripture comes that fire will not scorch you and the water will not मी drown तुझ्या you. बरोबर आहे. I am with you. मी तुझा देव तुझ्या बरोबर आहे. I your God am with मी you. तुझा सहाय्य करता आहे. I am your helper. मी माझ्या उजव्या हाताने तुला सावरणार आहे. I'll hold you with my right हे hand. डोकं हे तुमच्या मनामध्ये लगेच येतात विचार. का? कारण तुम्ही नित्य त्याने केलेल्या महत्कृत्यांचा विचार करत आहात. These thoughts enter your mind because every time you meditate on the great things he has done for you. तुमचं मन स्थिर करण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे This is an effective way to keep your mind की stable. देवानं तुमच्यासाठी जे काय केलं Whatever God has done for you, त्याचा विचार आम्ही करावा. that we think about कधी
कधी करावा? When should we think? एखादा प्रश्न उभा राहिल्यानंतर, Only if a question arises. एखादा आजार माझ्या शरीरामध्ये गुंतला, चुकीचा रिपोर्ट आल्यानंतर, Only if you receive a negative report. हा नित्यामी विचार आमच्या मनामध्ये असावा. This thought should be unceasingly आम्ही inside of रोज us. चालता बोलता बसता उठता देवानं माझ्यासाठी काय केलं त्याचा विचार मी करावा, त्याचं मनन मी करावं, त्याचं आणि ते आमच्या आणि पूर्ण ध्यानामध्ये आमच्या असावं. And we need to contemplate and meditate on all the good things day and night. एकच महत्कृत्य देवानं आमच्यासाठी केलेलं आहे. God has done one great thing for जुन्या us. करामध्ये मी पाहतो अनेक अद्भुत चमत्कार झालेले There आहे. are many miracles in the Old Testament. आणि जे देवाचे दास ते सर्व ख्रिस्ताचं दर्शक आहे. And all the servants of God represent Jesus. ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये येतो, When we enter into the New त्या Testament, नवा करार हा कृपेचा काळ आहे. when the New Testament is the age of grace, आणि तो आम्हाला सांगतो की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. and that says for God so loved the world that he gave his only begotten son, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. so that whoever believes in him shall not perish but have everlasting life. पित्यानं आमच्यासाठी महत्कृत्य केलेलं आहे. And Father has done a marvelous deed for काय us. केलेलं आहे? What has he done? आमच्यावर आगापे प्रेम केलेलं He आहे. loved us with agape मग love. प्रेम काय करतं? What does love do? प्रेम देतं प्रियानो. Love gives. मग देवानं जर आमच्यावर आगापे प्रेम केलेलं आहे, If God has done an agape love in तर us, त्याचा परिणाम त्याचा आणि प्रतिकार आम्ही पाहतो, त्याचा लगेच ऍक्शन पुढची कृती आम्हाला पाहायला मिळते. we get to see the further action of it. देवानं आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये God पाठवला. sent his only begotten son for us ज्या on आम्ही this earth. पापामध्ये होतो, We were in sin. ज्या आम्ही नाशाच्या वाटेवर होतो, We were on the way of ज्या आम्ही destruction. दिशाहीन अवस्थेमध्ये होतो, We had no direction. मृत्यूछायेच्या प्रदेशात वसणारे आम्ही We होतो, were in the valleys of shadows of death. आमच्यावर प्रकाश उदय पावला. And light has shone upon आणि us. ते म्हणतो की ओठ प्रकाशमान होकर प्रकाश तुझकडे आलेला आहे. The word says, come be radiant, for the light has come to आमची you. परिस्थिती क्षणात बदलून Our गेली. situation was changed in a आम्ही minute. पूर्णपणे आणि योटन आमचा झाले प्रियानो आम्ही मरणातून आम्ही जीवनामध्ये आलेलो आहोत. And our situation was changed. We came from death to life, आम्ही अंधकारातून प्रकाशाकडे आलेलो आहोत. from darkness to light. हे कशानं झालंय प्रियानो? Why has it happened? मी चांगला आहे म्हणून, Because I'm good? मी चांगल्या घरात जन्माला आलेलो आहे Because I was म्हणून born in a good family? नाही प्रियानो, देवाच्या प्रीतीमुळे हे झालेलं आहे. It's हालेलुया. only because of the love of God. म्हणून आम्ही पाहतो की आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. So that's why we see we are the people who believe in God. आम्ही आमच्या देवानं आमच्यासाठी काय केले त्याचा विचार सदोदित करावा. We need to continually think of what the great things that God has done आम्ही for त्या us. वधस्तंभाचं मनन आम्ही We करावं. should meditate the cross. ज्यानं आमच्यासाठी वधस्तंभावर महत्कृत्य केली त्याच्याकडे आम्ही पाहत राहावं. We need to keep looking at the one who has done great things on the cross. म्हणजे काय होणार आहे? So what is going to happen? तुमचा धीर सुटून तुमचं मन खचून तुमचा धीर सुटणार नाही, म्हणजेच तुमचं मन स्थिर होणार You will आहे. not be depressed or disappointed, but your mind will be stable. आम्ही इकडं तिकडं पाहतो We look here and there, आणि आम्ही अस्थिर होतो and प्रिया. we become unstable. आम्ही डळमळीत होतो प्रिया. We become feeble. वचन आमच्या जवळ आहे. We have the word. आता ही परिस्थिती नाही की तू माझ्यासाठी स्वर्गातून वचन कोण आणणार आहे? Who is going to bring word from heaven to me? माझ्यासाठी 7 समुद्र पार जाऊन माझ्यासाठी ते वचन कोण आणणार Who is आहे? going to bring this word for me? ती परिस्थिती नाही प्रियानो. That is not the situation. देवानं तुम्हाला वचन दिलेलं आहे. God has given you ते the तुमच्या word. जवळ आहे. It is near you. स्वीकारणं तुमचं काम आहे. Accepting is your job. अंतःकरणामध्ये साठवून ठेवणं तुमचं काम आहे. Store it is your त्या job. वचनाचं मनन करणं तुमचं काम आहे. Meditate is your त्या job. वचनाप्रमाणे चालणं हे तुमचं काम It आहे. is your job to walk accordingly. जितकं तुम्ही कराल The more you do it, तितकं तुमचा देवानं तुमच्यासाठी केलेल्या मतकृत्याचा विचार करायला ते वचन तुम्हाला प्रवृत्त करेल. and that word will provoke you to think about what God has done for कारण या you. वचनामध्ये देवानं तुमच्यासाठी काय केले ते सर्व लिहिलेलं आहे. Because in this word it is written what God has done for मग you. जसं जसं तुम्ही ते वाचता, So the more you read it, आत्म्याच्या प्रेरणेने with वाचता, the inspiration of Holy त्याच्यावर Spirit, तुम्ही मनन करता, you meditate in it. देवानं तुमच्यासाठी काय केलंय ते वचन तुम्हाला तुमच्या समोर ते सांगतं प्रियानो, And the- किंवा तुम्हाला विचार करायला ते भाग पाडतं. And the word will tell you what God has done for you. म्हणून आम्ही नित्य
नित्य त्याचा विचार So करावा. we should continually think about केवळ it. प्रभुभोजनाच्या दिवशी नाही. Not only on the day of communion. प्रभुभोजन आम्ही कधी घेतो? When do we take communion? महिन्यातून 2 वेळा घेतो. Twice in a month. पण आम्ही पाहतो त्यावेळेला आम्ही सगळं काय आणि त्या ठिकाणी वधस्तंभाविषयी बोलत असतो. And we talk about the cross and that place. पण इतर दिवशी काय आहे? But what about the rest of the days? तुम्हाला प्रभुभोजन घ्यायला बंधन नाही प्रियानो. There is no bondage for you to take communion. कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांनो, कुटुंबवत्सल लोकांनो, तुम्ही तुमची मुलं ती सुज्ञ असेल, त्यांचा बाप्तिस्मा झाला असेल, तर तुम्ही तुमची पत्नी, तुमची मुलं तुमच्या घरामध्ये रोज प्रभुभोजन घेऊ शकता If प्रियानो. you have been baptized, you and your family saved, you can every day take communion. ज्यावेळेस तुम्ही ते प्रभुभोजन घेता, Whenever you take the communion, त्यास आपोआप तुम्ही त्या वचनाचं, त्या वधस्तंभाचं मनन करता, जे महत्कृत्य देवानं तुमच्यासाठी केलेले आहे. automatically you meditate on the great things God has done for you. हालेलुया, हालेलुया. Hallelujah. एस.आर. मनोरांनी 1996 सालामध्ये आम्हाला एक उदाहरण दिलं होतं. In 1996, S.R. Manohar gave us an example. एका गावामध्ये अनेक वयस्कर जोडपं राहत असतं And there was an elderly couple in a village. आणि त्या संपूर्ण गावामध्ये ते ख्रिस्ती कुटुंब असतं. And in that village, only those were the Christian त्यांना people. फेलोशिप काय नसते, They did not have any त्यांना fellowship. चर्च काय नसतं, They did not have any पण church. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे. But their faces were ते radiant. एकदम आणि समाधानी प्रसन्न चित्ताचे ते आहे. And they used to be cheerful and मग satisfied. त्यांच्या त्या ठिकाणी एकदा त्यांनी एका दासाने त्यांना विचारलं So once a servant of God asked them, की तुमच्या गावामध्ये तुम्ही दोघंच ख्रिश्चन आहात, but in your village only you two are believers. तुम्हाला फेलोशिप नाही, You do not have any पण fellowship. तुम्ही रोज तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, But how come you are every day cheerful? तुम्ही एक समाधानी वृत्तीचे लोक You are आहात, the people who are always satisfied. त्याचं कारण काय आहे? What is the reason? त्यांनी सांगितलं मी पती पत्नी रोज भाकर मोडतो. They हालेलुया. said, we every day take the communion. आणि म्हणजे अर्थी ते भाकर मोडतात, And the way that they take त्या ते communion, ख्रिस्तानं केलेल्या महत्कृत्यांचं मनन ते करतात. meaning they meditate on the things God has done for them on the हालेलुया. cross. आणि जितकं Hallelujah. त्याचा विचार ते करतात, The more they think on it, तितकं त्यांचं मन स्थिर the होतं. more their mind becomes ते stable. घाबरत नाही, They do not fear. कारण त्यांना माहितीये माझा येशू म्हणतो मी जगाला जिंकलेलं आहे. Because they know Jesus says, I have overcome the world. म्हणजे मी त्या अंधकाराच्या सत्तेवर मात केलेली I've आहे, defeated the darkness. मी तुम्हाला विजय दिलेला I've आहे. given you victory. प्रियानो, हा विचार करणं Beloved, to think this, तुमच्या मनाची स्थिरता दर्शवतो it प्रियानो. represents the stability आणि of your जितकं mind. तुम्ही त्या मनाचा विचार करता, And the more you think on it, तितकं तुम्ही स्थिर आहात, the more you'll be मनानं stable. स्थिर आहात. Stable with mind. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही करतो का? Do we do that, beloved? इब्रिकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायाच्या पहिल्या 2-3 वचनामध्ये काय लिहिले पहा. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने, आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघानं, किती किती सांगितलंय? इतक्या म्हणजे अगणित. हालेलुया. तिथे काय नंबर सांगितलेला आहे का? नाही. इतक्या म्हणजे देवानं आमच्या जीवनामध्ये अतिशय अद्भुत कृत्य केलेत, भरपुरीचे कृत्य केलेत. म्हणून त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की वाचा परत. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक, आता नीट लक्ष द्या, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेवला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. पुढं, ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याची तुलना करा. म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. म्हणजे तुमची मने खचून
धीर सुटणार नाही. धीर म्हणजे मन खचणार नाही, धीर सुटणार नाही. म्हणजेच मन खचणार नाही म्हणजेच काय, तुमचं मन स्थिर होईल आणि तुमचा धीर सुटणार नाही. कारण तुम्हाला एका गोष्टीची खात्री, माझा देव प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. जोरात म्हणा आमेन, हालेलुया. आणि आवाज प्रभू. Jesus, we worship you, Lord. Hallelujah. It says in Hebrews 12:1 onwards, therefore we also, since we are surrounded by so great a cloud of witnesses, let us lay aside every weight and the sin which so easily ensnares us, and let us run with endurance the race that is set before us, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and has sat down at the right hand of the throne of God. For consider him who endured such hostility from sinners against himself, lest you become weary and discouraged in your souls. या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे देवाचं वचन. Here we read the word of God. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. Looking unto Jesus, the author and finisher of our faith. याचकडे पाहत असावं म्हणजे नक्की काय आहे? What does it mean to keep looking at him? पाहणं म्हणजे नक्की काय आहे? What does it mean to look? हालेलुया. Hallelujah. पाहणं To look. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. It is a very important thing. एखादा शिल्पकार जर तुम्ही बघितला, There is a sculptor. किंवा एखादा चित्रकार जर तुम्ही If you बघितला, see an artist, तर तो ज्यावेळेस त्याचं शिल्प तयार करतो किंवा एखादा चित्रकार ज्यावेळेस त्याचं चित्र तयार करतो, when an artist draws a picture, आणि तो चित्र तयार करत असताना किंवा ते शिल्प तयार करत असताना while sculpting or painting a picture, तो त्या चित्राकडे किंवा त्या शिल्पाकडे एक टक पाहत असतो, keeps looking at the object constantly, आणि त्याला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये उतरलंय का तो विचार तो करत असतो. and keeps thinking whatever he wants, has he been able to draw or तो sculpt it? तासन तास त्या शिल्पाकडे पाहतो, Keeps looking on it for hours and hours. तासन तास त्या चित्राकडे जी इमेज त्यांनी तयार केलेली असती त्याच्याकडे तो पाहत Keeps असतो, looking at the art that he has made, आणि तो सगळं काय भान विसरून गेलेला असतो. and he forgets everything. तो त्याचा फोकस फक्त ते चित्र आहे, His focus is only on his art. त्याच्याकडे तो पाहत असतो. Keeps looking at it. त्याला काय त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे, What correction he has to त्याला make? जे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये त्याला ते उतरलंय की त्या पिक्चर त्या चित्रामध्ये, And does the picture have what he has किंवा त्या expected? शिल्पामध्ये ते उतरलेलं आहे Or का, has he entered into the हे sculpture? सगळं तो पाहत He असतो. keeps looking at it. पाहणं वेगवेगळ्या प्रकारे आहे. Looking is of different एक types. शिल्पकार आपल्या शिल्पाकडे पाहत असताना तो पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न होतो. When a sculptor looks at his sculpture, he looks with एक contently. चित्रकार आपल्या चित्राकडे पाहत असताना तो पूर्णपणे त्या चित्रामध्ये स्वतः तो आणि पूर्ण झोकून किंवा तो स्वतः त्या विसरत असतो. प्रियानो, And an artist keeps looking at his object very intently. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे पाहता When you look at Jesus, त्यावेळेस येशूनं तुमच्यासाठी काय केलं ते तुम्ही स्वतःचं भान हरपून तो विचार करू लागता. प्रिया, you start thinking of what God has done of you, forgetting everything सापकाचे ते else. फटके, The stripes that he endured, वधस्तंभावर खिळले असताना त्याच्या हातातले खिळे, पायातले खिळे, डोक्यावरचा काट्याचा मुकुट. प्रियानो, ते भयंकर ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहत राहाल त्या विश्वासानं प्रियानो तुम्हाला एक एक गोष्ट ते तुम्हाला प्रगट होईल. प्रियानो, by faith, if you keep looking at the nails and the crown of thorns, you understand तुम्ही the तो mystery. विचार करू लागाल You keep thinking, आणि त्या विचाराच्या निष्कर्षापर्यंत तुम्ही याल की हे सर्व माझ्यासाठी येशूनं केलेलं and you आहे. come to the conclusion that God has done for all this for आणि me. ज्यावेळेस तुम्ही त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता, And when you come to that conclusion, क्षणात तुमच्यातलं भय निघून in जातं, that moment the fear leaves क्षणात you. तुमच्यातली निराशा निघून जाते, In the moment depression leaves तुमच्यामध्ये you. एक चैतन्य उसळून येऊ लागतं. You प्रियानो, start becoming तुम्ही त्या cheerful. आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरून जाता. You प्रियानो, start being filled with the Holy तुम्हाला Spirit. भय राहत नाही, The fear leaves you कारण येशू माझ्या बरोबर आहे. because Jesus is with me. जीसस. आपले डोळे आपण बंद करूया. Let us close our eyes. आपले आत्मिक नेत्र उघडून आपल्या प्रभूकडे पाहण्याचा प्रयत्न करू. Let us open our spiritual eyes and keep looking at Jesus. येशू Jesus परात्पर देवाचा पुत्र is the Son of Almighty God. मानव रूप धारण करून या जगात आला. He came as a man into this earth माझ्या तुमच्या जीवनासाठी, for your and my life, आम्हाला पापातून to सोडवण्यासाठी, deliver us from sin, आम्हाला शापातून to सोडण्यासाठी, deliver us from curse. आमच्यासाठी तो पाप असा He झाला. became sin for us. त्याच्यावर मन बसेल असं सौंदर्य त्याच्या ठाई नव्हतं. He did not have a beautiful form. तुच्छ मानलेला, He was neglected, मनुष्याने टाकलेला,
left by man. क्लेशांनी व्यापलेला. And he was filled with all darkness. हालेलुया. Hallelujah. ते क्लेश त्याने, आमचे क्लेश त्याने स्वतःवर घेतले. And he took all our sins upon him. आमचं पाप त्याने स्वतःवर घेतले. He took our sins upon him. चापकाचे भयंकर असे 39 फटके त्याने आपल्या पाठीवर सहन केले. He endured 39 stripes on his body आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं. so that we receive health. आमच्या तो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू, याच्याकडे तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याकडे पाहाल. And when you look with the inspiration of Holy Spirit to परात Jesus, पराचा तो पुत्र, Son of Almighty God, देवाचं ते तत्व, and the God, देवाचा तो शब्द, and the Word of God, तो देही झाला He became flesh आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. and He dwelt amongst us. त्याकडे पाहत राहा. Keep looking at Him. तुमच्यातलं भय निघून जाईल. The fear will leave you. तुमच्यातली निराशा निघून The जाईल. depression will leave you. हो, त्याचा ताबा आनंद घेईल. And you'll receive joy. तुम्ही घाबरणार You नाही. will not fear. तुम्ही भिणार You नाही. will not be कारण scared. आता तुमच्या ठाई भीतरेपणाचा आत्मा नाही, Because you do not have spirit of fear, सामर्थ्याचा आत्मा but of आहे, power, प्रीतीचा of आत्मा आहे. love. प्रीती ती की देवानं आमच्यासाठी आपला एकुलता एक And पुत्र love is दिला. that God gave His begotten Son for us. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभू आमच्यामध्ये आहे. God is within us. प्रभूकडे पाहायची सवय आम्हाला लागणं गरजेचं आहे. Let us be habituated to look at God. प्रभूच्या देवाच्या दर्शनासाठी सदैव उत्सुक असा बायबल आम्हाला सांगतो. Scripture says be enthusiastic to see God. हालेलुया. वर्शिप यू लॉर्ड. मुख उघडा, प्रभूकडे पाहत असताना देवानं जे केलं त्या देवाला धन्यवाद द्या. त्यानं केलेल्या महत्कृत्यांचा विचार करा. हे सर्व माझ्यासाठी वैयक्तिक कबुली द्या. हालेलुया. म्हणजे तुमचं मन स्थिर होणार आहे, तुम्ही खचून जाणार नाही. हालेलुया. येशू, हालेलुया, हालेलुया. We worship you, Lord. स्तुती, धन्यवाद. I praise you. We worship you, Lord. धन्यवाद देत राहा प्रभूला. येशू, येशू आणि येशू. Glory to your name. Hallelujah. Oh Lord. इकडं तिकडं लक्ष देऊ नका. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडं पहा. निराशा निघून जाईल, भय निघून जाईल, तुमच्यामध्ये एक धैर्य प्राप्त होईल. हालेलुया. येशू म्हणतो तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात. तुमची अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. हालेलुया. तुमचं मन स्थिर करण्याचं सामर्थ्य त्या वधस्तंभावर टांगलेल्या ख्रिस्त येशूमध्ये आहे. हालेलुया. तारण प्राप्त होतातल्या लोकांसाठी वधस्तंभाचं शिक्षण सामर्थ्य आहे. ग्लोरी टू युअर नेम जीसस.
देवाचा सन्मान करत असताना, त्याच्या महत्कृत्यांचा विचार करत असताना आपल्या जागेवर यास आपण उठून उभं राहूयात. Because it's give thanks, worship you, Lord. because it's given Jesus Christ, His Son, and now let the weak say, I am strong. Let the poor say, देवानं महत्कृत्य केलेलं आहे. स्वर्गाच्या दिशेने उंच करूयात. देवानं केलेल्या महत्कृत्यांचा विचार करा. Jesus, you are worthy to be praised, O Lord.
Glory to Jesus. येशू तू आमचा प्रभू, येशू तू आमचा उद्धार, तू आमचं बळ, तू आमची आशा, तू आमचं लपण्याचं ठिकाण. तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो देव. आम्ही कबूल करतो आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. बसून घेऊयात आपल्या जागेवर. या स्तवनाच्या गीतातून आम्ही काय पाहिलं? What did we see by singing this song? देवानं आमच्यासाठी जे अद्भुत कृत्य केलं त्याचं आम्ही विचार केला, त्याचा आम्ही गीताद्वारे देवाला आम्ही ते कबूल केलं, त्याचा आम्ही वर्णन त्याचं केलं. We described via a song what great deeds God has done for us. आणि देवानं आमच्यासाठी केलं, आपला एकुलता एक पुत्र दिला. God gave his only begotten son for us. आणि लगेच त्याचा आम्ही पाहतो त्याची प्रतिक्रिया काय झाली किंवा त्याचा दुसरा भाग ऍक्शनचा काय झाला की आम्ही लगेच कबूल केलं. लेट द वीक सेज आय एम strong. The response that we see immediately, we said that may the weak say that he is strong. Let the poor says I am rich. We say let the poor say that I am rich. म्हणजे असं आम्ही त्या शब्दाकडे पाहतो. When we look at that word, आम्ही बरोबर आमच्या मुखातून ते होकारात्मक शब्द निघतात. Automatically we say the positive words. आम्ही त्या विचारामध्ये गढून जातो. We get engrossed in that. आणि ते विचार आमच्यामध्ये ती प्रेरणा जागृत करतात की तो आता गरीब नाही, तू श्रीमंत आहेस. And that thought inspires that you are not poor but you are rich. तू अशक्त नाहीस, तू बलवान आहेस, तू वीर आहेस. You are not weak but you are strong. कारण देव पित्यानं तुझ्यासाठी अद्भुत कृत्य केले. Because God the Father has done amazing deeds for you. हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, When Jesus came in this earth, अनेक लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. many people looked at him. काहींनी त्याच्याकडे पाहिले, त्याला दोष दिले. And some accused him. काहींनी त्याला त्याच्याकडे त्याला पाहण्यासाठी आले की तो कशी अद्भुत कृत्य करतो. And some came to see what marvelous deed does he do. आम्ही पाहतो ज्या वधस्तंभाकडे त्याला वधस्तंभावर नेण्याच्या अगोदर ज्यावेळेस त्याचे हालहाल करण्यात आले, त्याला कोर्टामध्ये उभं केलं, तेव्हा कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते पाहत असताना सुद्धा तिथे सुद्धा निर्णय काय दिला, याच्या ठाई मला काही दोष आढळत नाही. And when the judge saw him, Jesus, in the court before going to the cross, he said that I do not see any wrongdoing in him. लोकांनी दोषारोप केले. People accused him. न्यायाधीशांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्यामध्ये काय दोष दिसतात का? The judge saw that if he can find any पण fault in त्यांनी him, येशूकडे पाहिलं, but when he looked at Jesus, त्यांना दोष दिसला he did नाही. not find any fault. म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूकडे विश्वासानं पाहतो, So when we look at Jesus with all faith, आमच्यातल्या शंका निघून जातात. our doubts go away. आमच्यातल्या कुठल्या प्रकारची शंका राहत There is नाही. no doubt remain in आम्ही us. कबूल करतो. We confess. एकच नाव, Only one name. ज्याच्यामध्ये तारण आहे, There is salvation, ज्याच्यामध्ये जीवन आहे, which has life, ज्याच्यामध्ये आरोग्य आहे, which has health, ज्याच्यामध्ये शांती आहे, which has peace. ते नाव प्रभू येशू ख्रिस्त. That name is Lord Jesus Christ. आणि म्हणून प्रियानो, आमचं मन जर आम्हाला खचू द्यायचं नाही, So that is why if you do not want to let your mind be तर discouraged, विश्वासाचा उत्पादक आणि येशू याच्याकडे पहा. so look at Jesus, the author and finisher of our पहा faith. म्हणजे काय? What does it mean to look at तुम्ही him? तुमच्यासाठी केलेल्या महत्कृत्यांचा विचार करा आणि जेव्हा तुम्ही विश्वासानं त्याच्याकडे पाहू लागाल, त्यास आपोआप तुमच्यामध्ये ते विचार येऊ लागतील. हालेलुया. Think about the great deed he has done for you, and with faith if you keep looking, automatically you will get that. माझ्यासाठी प्रभूने ते केलं. That for me God has done that. प्रियानो, हे पाहणं तुमचे दैहिक डोळे उघडे असण्याची काही गरज To नाही. look that you do not need your physical eyes to be open. तुम्ही बंद डोळ्याने सुद्धा तुम्ही पाहू शकता, कारण तुमचे आत्मिक नेत्र खुले आहेत. You can also close your physical eyes because your spiritual eyes are open. एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले, नाटककार होऊन गेले There was a very great literary, आणि अतिशय प्रभावी अशी काही नाटकं त्यांनी लिहिली, ते आज सुद्धा आणि अतिशय त्याच्यावर अभ्यास केला जातो. युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावर PhD चे प्रबंध लिहिले जातात. अशी ते त्यांची नाटकं आहेत. and is a very renowned person. He has written very great skits मी and dramas. मागे तुम्हाला त्यांच्याविषयी सांगितलं. Previously also I told him त्या about it. माडीवर त्यांची खोली होती जिथं ते लिखाण करायचे किंवा त्यांच्या कथानकाविषयी विचार And करायचे. he had an upper room where he used to write and think about his आणि dramas. बाहेर त्यांनी बोर्ड त्यावेळेस लावायचे ते हाताने लिहून की आणि कुणी मला डिस्टर्ब करू नका किंवा ते आणू And नका. used to put out a board
that let nobody disturb me. मग एकदा एक व्यक्ती त्यांना भेटायला आली One person came to meet him, आणि त्याने वर गेले, त्याने तो बोर्ड पाहिला, and that person saw the board, पण त्याने आतमध्ये डोकावून पाहिलं तर ते नुसते बसले होते, and he peeked inside. He saw that he was just sitting. शांत बसले होते, He was sitting कदाचित silently. डोळे बंद असतील. Maybe his eyes were मग ते closed. म्हटले, अहो साहेब तुम्ही तर म्हटले मी कामात व्यत्यय आणू नका, पण तुम्ही तर नुसते बसलेले He आहे. said, "Sir, you told me do not disturb, but you are just sitting idle." ते म्हटले, ज्यावेळेस मी नुसता बसलेला असतो त्याच वेळेला मी कामात असतो. He said, "Whenever I sit silently, that is when I work." कारण त्यांचे डोळे बंद करून ते कथानक त्यांना लिहायचं असतो, ते कथानक ते पाहत असतात. Because when they close their eyes, he sees the story that ते he wants to कसं write. ते स्टेजवर येईल, And how it will be presented on स्टेजवर आल्यानंतर stage. ते नाटक कसं लोकांना दिसेल When it's presented on stage, ते how ते will it पाहत look? असतात. They look at. He मग looks at त्याच्यामध्ये that. कुठला दोष असू नये म्हणून ते पूर्ण ते आणि तासन तास बसून ते सगळं त्याचा तो विचार करायचे, ते पाहायचे प्रियानो, आणि नंतर ते कागदावर ते नाटक उतरायचा हा. And so that it does not have any fault, he has to think in his head and then he should write पण on paper. त्यांचं अशा प्रकारचं पाहणं आहे. That is the way of looking that he did. हालेलुया. Hallelujah. एक मगाशी चित्रकार पाहतो, तासन तास बघतो. We see that artist he looks for hours and मला hours. खूप इच्छा होती चित्रकार व्हायची आणि शिल्पकार I व्हायची. had a very interest to become an artist or a मी sculptor. अतिशय सुंदर शिल्प तयार करायचं, अतिशय सुंदर पिक्चर तयार करायचं. I was a very great sculptor. आणि जेव्हा ते पोस्टर असं मी तयार करताना ते अडकवलेलं असायचं ते बोर्डवर, And when that poster used to ते hang on चित्र the wall, काढलं की मी त्याकडे तासन तास बघत I used बसायचं. to keep looking at the कधी picture that इकडनं was drawn. बघायचं, कधी तिकडनं बघायचं, कधी लांब न बघायचं, कधी जवळ न बघायचं. Sometimes I used to look from here and there, from far away or from near. एकदा दोनदा माझी आई मला म्हटली, काय त्या चित्रकडे बघत बसतो. One day my mother told me, "What do you keep looking at that picture?" आता आईला काय करणार, मी काय बघतो ते. Now how will my mother understand what I'm आणि looking मला जे at? बघायचं असतं ते मला बरोबर ते And दिसायचं. what I want to see, I can see it properly. पाहणं, To look, येशूकडं पाहणं. look at Jesus. ज्यावेळेस तुम्ही त्या विश्वासानं पाहता When you look with that की faith, देवानं माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, that God gave His only begotten Son for मला me, मरणातून to सोडवण्यासाठी, deliver me from death, माझं अस्थिर मन स्थिर to make करण्यासाठी, my unstable mind stable, अस्वस्थ मन स्वस्थ to करण्यासाठी make my satisfied येशू stable. या जगात आला. Jesus came into this मग world. येशू म्हणतो, So Jesus says, बायबल आम्हाला the सांगतं, scripture says, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू. Jesus, the author and finisher of our जो faith. विश्वास तुम्ही तुमच्या अंतःकरणात देवाविषयी ठेवलाय, The faith that you hold in your hearts for त्याचा Jesus, उत्पादक सुद्धा तोच आहे, He is the author of it, ज्यानं तुमच्यासाठी महत्कृत्य the केलेले one who आहे. has done great म्हणून deeds for you. म्हणून जो विश्वास देवाने तुमच्यामध्ये उत्पन्न केलाय, So the faith that is invoked in त्याच you, विश्वासानं रोज येशूकडे पहा. with that same faith, keep looking at तो Jesus. विचार तुम्ही करा. Keep thinking. जितका तुम्ही विचार The more करा you think, तितकं तुमचं मन स्थिर the होईल. more your mind will be stable. तुम्ही घाबरणार You will not be नाही, feared. तुम्ही अस्थिर You होणार will not नाही. be feeble. माझ्या भावांनो, My brothers and sisters, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ let your नका. hearts not be troubled or येशू म्हणतो, discouraged. माझ्याकडे पहा, Jesus says, आणि "Look at me. देवाकडे पहा. Look at God." आणि इथं बायबल मला Your सांगतं, Bible says, ज्याने आपणा विरुद्ध पाप करण्याने केलेला इतका विरोध सहन केला, तो त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मन खचून धीर सुटणार नाही. it says, "For consider him who endured such hostility from sinners against himself." त्या विचारामध्ये तुम्ही इतकी घडून गेला पाहिजे की ती तुलना तुम्हाला करता आली You should पाहिजे. be so engrossed in it that you should be able to compare. ज्यावेळेस तुम्ही ती तुलना कराल, When you compare, तुमचं दुःख त्या दुःखापुढं काहीच नाही, and that sorrow that you have, it will be nothing. तुमच्या वेदना त्या वेदनेपुढं काहीच नाही. Your pain will be nothing आणि compared to जेव्हा that तुम्ही त्या pain. विश्वासानं त्याकडे एका वेदनेमधून तुम्ही पाहत असाल, And with faith, you look with that for that pain. तुमच्या वेदना तुम्ही विसरून जा. You forget your pain हालेलुया. Hallelujah. कारण तो विश्वास तुमच्यामध्ये आहे because that faith की is in मला you. वेदनेतून सोडवण्यासाठी मरणप्राय यातना त्या वेदना माझ्या येशूनं वधस्तंभावर सहन You केलेल्या. have faith to deliver me from this pain. Jesus endured the deadly तुमच्या pain. शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठी देवाचं वचन आहे की येशूला बसलेल्या माराच्या वाहनं मला आरोग्य प्राप्त And झालेलं the आहे. Bible says, because of the stripes we receive healing. आणि त्या वधस्तंभाच्या शिक्षणानं तुमचं मन स्थिर होणं फार It गरजेचं is आहे. important that your mind be stable because of the teaching of मग cross. तुमचा आजार तुम्हाला काही वाटणार So नाही, your disease will be nothing to you. कारण तुम्हाला माहिती की याच्यापेक्षा भयंकर माझ्या आजारातून मला सोडवण्यासाठी वेदना देवानं सहन केल्यात. चाबकाचे 39 फटके. हालेलुया. Because you know the
one to deliver me from this pain, Jesus endured the stripes on his back. आणि मग तुम्ही संकटात जे उत्सव करा. And even in distress you will be तुम्ही victorious. तुमच्या दुखण्यामध्ये पण म्हणाल परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Even in pain you'll say God is good and his mercy endures forever. पौलाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझी कृपा तुझ्यासाठी And पुरेशी to आहे. Paul, Jesus says, my grace is sufficient for you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो बायबल मला सांगतं And beloved, the Bible says, रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय त्याचं 16 वचन वाचा. परस्पर एक चित्त असा. परस्पर एक चित्त असा. कसा असा? एक चित्त. परस्पर म्हणजे कुणाला सांगितले? मंडळीतल्या सर्व घटकांना. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परस्पर जर तुम्हाला एक चित्त राहायचं असेल तर तुम्ही एका चित्ताचा होऊन तो विचार करायचा आहे की माझ्यासाठी देवानं अद्भुत कृत्य केलेलं आहे. हालेलुया. म्हणून परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. तर लीनतेच्या गोष्टीने ओढले जा. आपणाला शहाणे समजू नका. आपणाला शहाणे समजू नका. आता थोडंसं विषयांतर होतं पण हा विषय हा मुद्दा मी हा संदर्भ घेतलेला आहे. it says in Romans 12:16, be of the same mind toward one another. Do not set your mind on high things, but associate with the humble. Do not be wise in your own opinion. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. Do not set your mind on high things. आमचं चित्त अस्थिर होण्याचं मुख्य कारण हेच. The main reason of our mind being unstable is this. आम्ही मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवतो. We set our minds on high things. ज्याच्यावर चित्त ठेवायला पाहिजे तिथं नाही. We do not set our minds on the thing that we ought to. वधस्तंभाचं मनन करण्यासाठी माझं चित्त एकाग्र असणं तिथं नाही. I should concentrate my mind to focus on the teaching of मला cross. मोठमोठ्या गोष्टी For the high things. आणि आम्हाला आता हल्ली सेवक पण शिकवतात. And nowadays even servants teach us. तुम्हाला कार पाहिजे असेल. Do you want a car? मग कारचं प्रार्थनेमध्ये आणि कुठल्या कंपनीची कार पाहिजे, कुठला कलर पाहिजे, ब्रँड काय असणार आहे, कसं असणार आहे, कुठलं मॉडेल पाहिजे, टॉप एंड मॉडेल पाहिजे का कसं, हे सगळं तुमच्या प्रेयर लिस्टमध्ये ठेवा आणि देवाला मागा बाय फेथ. And keep in your prayer list about the type and make and model of your car and then pray with faith. आणि गाडीची किंमत आहे 1 कोटी. And the price of the car is 1 million. माझा पगार आहे 25,000. My salary is 25,000. मग शिकवलं काय आम्हाला? बाय फेथ मागा. We were taught to ask with by faith. चित्त स्थिर नसेल तर असे काही लोक मागतात. मग if your mind is not stable, some people do ask these things. म्हणतात आम्ही मागितलं देवाला. And they say that we asked to God. होऊ शकतं का असं? Can this happen? नाही. It cannot happen. हालेलुया. वास्तवतेमध्ये जगा. Live in reality. तुमची गरज पूर्ण करायला तुमचा देव समर्थ आहे. God is able to fulfill all your needs. आणि तुमच्या प्रत्येक पात्र आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होणार आहे. And every member will be developed as per his capability. हालेलुया, हालेलुया. विश्वासानं मागायचं पण काय मागायचं हेही समजलं पाहिजे. You should ask by faith, but what do we ask, that also is ते important. सुज्ञ पण असलं पाहिजे. We should have that wisdom. म्हणजे तुम्हाला तुमचं आध्यात्मिक जीवन तुमचा अतिशय आनंदी असणार आहे. So that your spiritual life will be happy. बायबल सांगतं मोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. The scripture says, do not set your mind on high things. मी सांगतो का? Do I tell it? Who is saying that? बायबल सांगतं. The Bible is saying it. हालेलुया. Hallelujah. कार घेण्याची ज्यावेळेस तुझी कुवत निर्माण होईल, When you'll be capable enough to buy a त्यास न car, मागता देव तुला कार देणार. without asking, God will give it to you. आमेन म्हणा जोरात. Amen. हालेलुया. पण तुझी कुवत नसताना जर तू देवाला मागितलं, But if you are not capable and then you ask God, तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही असंही बायबल आम्हाला the सांगतं. Bible also says you ask and do not receive. कारण तुम्ही मागता चैनी करता मागता. But because you ask for pleasure. आणि देव तुम्हाला चैनीच्या गोष्टी पुरवायला बसलेला नाही. And God is not there to give you the things of pleasure alone. देव तुमच्यासाठी गरजेच्या वस्ती पुरवणारा तो देव आहे. And God is a God who provides all your needs. हालेलुया. मग Hallelujah. पहिली गोष्ट काय करायची? आता मी वाचलं की जीवे भावे त्याची सेवा करा. First thing it says, be of the same mind with all your strength serve him. आणि त्यांनी तुमच्यासाठी काय महत्कृत्य केले त्याचा विचार करा. And think about the great deeds he has done for you. बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्हाला Other मिळतील. things will automatically be given to you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हे अशा शिक्षणामुळे आमची मन अस्थिर झालेली Because आहे. of such teachings, our minds have become unstable. आम्ही अस्थिर झालेलो We have आहोत. become unstable. आम्हाला काही समजत We नाही. do not understand anything. हालेलुया. Hallelujah. एक दादी के लड्डू जो खाए हो पछताए, जो न खाए हो पछताए. पण विश्वासणारे लोक जेव्हा
आधीचा लग्नाचा लाडू खातात ते पस्तावत नाही. Whenever believers get married, they do not be disappointed. त्याचं कारण हे The आहे, reason being, घर आणि धन वडिलांपासून आलेला दाह्य भाग आहे and a house and wealth is received from आणि fathers, सुज्ञ पत्नी देवापासून प्राप्त and a होते. virtuous wife is received from म्हणजे God. विश्वासणारी पत्नी त्याला बाधा देणारी नाही, And the believer's wife does not trouble him, विश्वासणारी पत्नी त्याला आशीर्वादाचं कारण आहे. and the believer's wife is a जरा blessing to him. प्रत्येक विवाहित पती आपल्या पत्नीसाठी टाळ्या वाजवा, जोरात वाजवा, जोरात वाजवा जरा टाळ्या. हालेलुया. Hallelujah. विवाहित पती जरा कमीत का? टाळ्यांचा आवाज फार कमी आला. विवाहित पुरुष हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. Thanks be to the name of God. तर प्रियानो, मी बायबल आम्हाला सांगतं The Bible says, की आमचं चित्त our minds, मोठमोठ्या गोष्टीवर असता कामा it should not be set on high things. आमचं चित्त Our mind, माझ्यासाठी देवानं केलेल्या अद्भुत कृत्यांवर it असावं. should be set on the things of what God has done for me. हालेलुया. आणि ते Hallelujah. अद्भुत कृत्य आहे, And the great deed is, माझ्यासाठी पित्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. the Father gave His begotten Son for me. त्या वधस्तंभाचं मनन मला करायचं I need to आहे. meditate the पण cross. पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतं scripture says, की येशूची साक्ष संदेशाचं मर्म आहे. and the essence of the cross is the येशूची The साक्ष testimony of Jesus is the essence of cross. म्हणजे आम्ही संदेश सांगतो, येशूची साक्ष काय आहे? वधस्तंभ आहे. We preach, we tell the testimony that is the cross. हालेलुया. तो मानव रूप धारण करून या जगात आला, आमचं पाप स्वदेही वाहून त्यानं वधस्तंभावर नेलं, आमच्यासाठी पापक्षमेसाठी स्वतःचं निष्कलंक रक्त सांडलं, आमच्यासाठी तो मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी मरणातून पित्याच्या गौरवाने तो जिवंत झाला, त्यानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. And that is that Jesus came as a human form on this earth. He shed His blood. He took our sins upon us. He was buried, resurrected, and took up in heaven, and is coming back to take us. आणि तो निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्याला येणार आहे. And He's going to come to pick His chosen ones. निवडलेले लोक तेच आहे Those are the chosen ones. ज्यांनी आपलं चित्त स्थिर केलेलं The आहे. ones who have set their mind stable. कसं केलेलं आहे? And how have they done it? विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडं पहा. By looking at Jesus, who is the author and finisher of our faith. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडं When पहा, you look at Him, तुम्हाला कार नको वाटणार आहे, तुम्हाला काही नको वाटणार आहे, बास येशू जवळ आणि आनंद आणि आनंद you will आहे. not want any worldly things, but you will only want Jesus. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून मागच्या वेळेस आम्ही सुरुवात केली होती. So last Sunday we started. यशाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय त्याचं 3रं वचन. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतो, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो आणि त्याचा भाव तुझवर असतो. It says in Isaiah 26:3, you will keep him in perfect peace, whose mind is stayed on you because he trusts in you. पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं, scripture says, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल and असते. only he has blessings whose mind is stable. म्हणून आमचं मन स्थिर कसं करायचं त्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या आणि त्याचं संदर्भ हा आहे. And this is the reference about the things I told you, how to keep your mind stable, आमचं मन स्थिर करणं. how to stabilize your mind. इब्रिकराचं पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. विचित्र व अन्यथा शिक्षणाने, हा, विचित्र व अन्य शिक्षणाने, अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला कारण नाही, ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधींनी नव्हे, अशा खाण्याच्या विधीने नव्हे, तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले तर असणे, कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. हे उत्तम. उत्तम, Amen. दी बेस्ट. हालेलुया.
It says in Hebrews 13:9, "Do not be carried about with various and strange doctrines, for it is good that the heart be established by grace, not with foods which have not profited those who have been occupied with them." आणि आम्ही म्हणून मग सांगितलं की ज्याचं अंतःकरण स्थिर आहे त्याचं कल्याण आहे. We said that who has mind stable, he has blessings. ज्याचं मन ज्याचं चित्त स्थिर आहे त्याला आशीर्वादांची रेलचेल आहे. And whose mind is stable, he has blessings. मग कसं अंतःकरण स्थिर करायचं? So how will we stabilize our मग mind? जे सांगितलं येशूकडे पाहून तुमचं अंतःकरण स्थिर करा. Previously we told, look at Jesus and stable your mind. इथं आम्हाला पाहायला मिळतं की कृपेनं तुमचं अंतःकरण स्थिर करणं हे उत्तम Here आहे. it is written, by grace your heart should be stable, and that is great. म्हणून आम्ही पाहतो त्याचा पौलाचं अंतःकरण स्थिर होतं. And we see that Paul's heart was stable. म्हणून त्याच्या दुखण्याच्या प्रसंगात सुद्धा येशू त्याला म्हणतो माझी कृपा तुझ्यासाठी. That is why even in Spain, Jesus says, "My grace is sufficient for you." मग त्याचं दुखणं तर गेलं नाही, And his pain did not leave him. पण संपूर्ण त्याच्या हयातीमध्ये तो कुठं अस्थिर जाणवला का? But was he unstable while he lived on this संकट earth? भरपूर आली, There were many tribulations, सर्व प्रकारची संकट different kinds of tribulations. समुद्रावरची संकट आली, जमिनीवरची संकट आली, स्वकीयांचे हल्ले आले, परकीयांचे हल्ले आले, पण तो अस्थिर कुठेही दिसला नाही, कारण तो स्थिर होता. कुठं? ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं त्याच दिवशी त्याला स्थिर चित्त प्राप्त झालं. And he was faced with many tribulations, but even so when he looked at Jesus, on the same day he received a stable mind. म्हणून पौल तिमोथेला म्हणतो, So Paul says to Timothy, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान हो. be strengthened in the grace of God. जितकं तुम्ही ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान, The more strengthened you are in the grace of तितकं God, तुम्ही चित्तानं स्थिर. the more you'll be stable. हालेलुया, हालेलुया. 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 म्हणून कृपेचा काळ आहे. कृपा प्रसादानं देवानं आम्हाला झाकलेलं आहे, आणि तुमचं चित्त करण्याचं सामर्थ्य, चित्त स्थिर करण्याचं सामर्थ्य सुद्धा देवाच्या कृपेमध्ये आहे. So this is the age of grace, and only the grace of God has the strength to stable your mind. म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला The सांगतं Bible says येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच 8व्या वर्षामध्ये पाहायला मिळतं. Jesus is the same yesterday, today, and forever. नंतर विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका. Says, do not be carried about with various and strange doctrines. चुकीचं शिक्षण आणि अन्यथा शिक्षण काय करतं? माणसाला बहकून टाकतं, म्हणजे चित्त काय करतं? अस्थिर करतं. Wrong doctrines lead man astray. हा, हालेलुया. म्हणून चुकीच्या शिक्षणाकडे जाऊ नका. आताच तुम्हाला Do सांगितलं, not go to the wrong doctrines. शिक्षण देतात असे की बाय फेथ तुम्ही देवाला मागा, And they give teaching that with faith you ask. ब्रँड सहित मागा. You tell what brand you want. पण तुम्ही ब्रँड सहित देवाला मागता, You ask for the brand to पण God. तुझा ख्रिस्तामधला ब्रँड काय आहे? But what is your brand in Christ Jesus? हा पहिला आम्ही विचार करावा. First we should think about that. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही जर विश्वासणारे, खऱ्या अर्थानं विश्वासणारे If आहात, you're truly believers, आणि ख्रिस्ताकडे पाहून तुमचं चित्त जर तुम्ही स्थिर केलेलं and आहे, you have kept your mind stable by तर looking at तुम्ही Jesus, देवाच्या नुसरेनं तुम्ही ब्रँडेड आहात. कुठल्या ब्रँड तुमचा आहे? स्वर्गीचा ब्रँड, पवित्र आत्म्याचा शिक्का. हालेलुया. then through the perspective of Jesus, you have a brand. आम्ही आमचा ब्रँड काय ओळखत नाही, We do not identify our brand, पण आम्हाला बाकीच्या गोष्टी ब्रँडेड पाहिजे. But we मग जे want- सांगितल्याप्रमाणे but we want the rest of the things very branded. काय उपयोग नाही प्रियानो. It is of no use, beloved. शिक्षण योग्य ते घ्या. Take the right doctrines and teachings. शिक्षणानं मनुष्य स्थिर होतो, With teaching, man becomes stable. शिक्षणानं मनुष्य शहाणा होतो, With teaching, man becomes wise. शिक्षणानं मनुष्य सुज्ञ होतो, Becomes wise. शिक्षणानं मनुष्य इकडे तिकडे भटकत बसत नाही. And with teaching, man does not go astray. म्हणून शिक्षण, चुकीचं शिक्षण, So the wrong doctrines. हा म्हणा माझ्या मागे, विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका. इथं चुकीच्या ऐवजी अतिशय सुंदर शब्द वापरलाय, विचित्र. हालेलुया. Instead of wrong, it says strange doctrines. मेकअप जर चुकीचा झाला तर आम्ही म्हणतो काय विचित्र दिसतोय रे तू. If the makeup is not done well, we say, what have you done? विचित्र. It's called strange. आमचा स्पिरिच्युअल मेकअप जर चांगला If नसेल a spiritual makeup is not good, तर आम्ही विचित्र होतो. we'll become strange. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. शिक्षण असलेला मनुष्य चेहऱ्यावरच दिसतो. And an educated man, we can see तुम्ही him on his स्थिर face. चित्ताच्या एका तुमच्या चेहऱ्यावरच कळतं. If you are of a stable mind, that is seen on your म्हणून face. विचित्र शिक्षणाच्या नादी लागू So नका. do not be carried away by strange तुम्ही doctrines. अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ Do नका. not be carried away with various कारण doctrines. ज्या विधीपासून पाहणाऱ्याला काही लाभ झाला नाही, For what is
अशा आणि खाण्याच्या विधीने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे उत्तम. For it is good that the heart be established by grace, not with foods which have not profited those who have been occupied with it. काही शिक्षण. Do not understand which God he talked to. हालेलुया. आम्ही काय करतो? What do we do? कोणी फोन केला, If somebody calls, तुमचा काय सांगा तुमचा प्रश्न, tell me your प्रश्न problem. सांगतात. आम्ही म्हणतो सिस्टर ब्रदर जो कोणी असेल ते डोळे बंद करा, आपण प्रार्थना We करूया. say whatever your problem is, close your eyes देवा या and we'll बहिणीचा pray. जो काही प्रश्न आहे सोडवायला तू समर्थ Lord, आहे. you are able to resolve the आज problem. आम्ही तुझ्या जवळ मागत आहोत. Today we look unto you तू and ask सर्व you. प्रश्नातून सोडवणारा देव You आहे. are the one who delivers आणि from all ज्यांनी ज्यांनी questions. तुझ्याकडे पाहिलं ते प्रकाश पावलेले आहे. Everybody's looked at you, have been आज ही radiant. बहीण मोठ्या विश्वासानं तुझ्याकडे पाहत आहे. And this sister is looking with a great. येशूच्या नावामध्ये तिचा प्रश्न सुटला जाऊ In the दे. name of Jesus, this आणि problem मी is resolved. विश्वासानं या बहिणीला सांगतो की येशूच्या नावाने तुझा प्रश्न सुटलेला And आहे. with faith we say that in the name of Jesus, your problem is resolved. काही दिवसानंतर त्या बहिणीचा फोन येतो, पास्टर तुम्ही प्रार्थना केली, माझा प्रश्न Few सुटलेला days आहे. later, the sister calls and tells, my problem is resolved. ही प्रार्थनेची विश्वासाची पद्धत आहे. This is the way of the थांबा prayer जरा, of मी आता faith. देवाबरोबर बोलतो, हे करतो. देवाबरोबर इतर वेळेस बोल ना, तुला कोणी नको म्हटलं बोलायला. Wait, I'll talk to God. बोल. You talk to God. पण ज्यावेळेस कोणी प्रश्न घेऊन आलं तिथं लगेच त्यांच्यासाठी प्रार्थना कर. But when somebody comes with a problem, you immediately pray. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जो भाषा बोलतो तो मनुष्याबरोबर नव्हे, तो कोणाबरोबर बोलतो? One who speaks बोल, tongues to talks तासन to तास God. बोल, 24 तास बोल, तिथं तुला काय बंधन नाही. Keep talking उगाच to God. कोणीतरी येणार मग तुम्हाला सांगणार प्रार्थना करा, मग मी देवाबरोबर बोलतो, हे कशाला पाहिजे? हे झालं विचित्र शिक्षण. This considers as आता strange ज्या ज्या doctrines. गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या विचित्र वाटल्या की नाही, Whatever things I told you was म्हणून not त्याला काय strange. म्हटलेलं आहे? विचित्र That is why it's called strange अन्यथा doctrines. शिक्षण. आणि Various त्यानं doctrines. भकून जाऊ नका. Do not be led astray by it. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. एकदा एक बहीण आली माझ्याकडं आणि day ती sister अशाच एका came. कुठल्या तरी सेवकाकडे गेली She went to such a आणि servant त्या सेवकाने सांगितलं की तुमच्या घरात कोणीतरी आणि मृत्यू पावलेलं आहे. and he told that somebody has died in your family. मग ती बहीण माझ्याकडे आली. And that sister came to me मला त्या सेवकाने असं सांगितलं, ते प्रभाव लगेच पडला त्या सेवकाचा. and that servant told me so and so. म्हटलं एक काम करा सिस्टर, आता And I told her, sister, do one thing. तुमच्या अशा आजूबाजूचे 30-40 किंवा 10-15 घरं शोधा जाऊन And search 30-40 houses in your neighborhood. आणि एक घर मला दाखवून द्या की ज्या घरात मृत्यू झाला नाही. And tell one house where there has not been any death. असं कधी होईल का कुठल्या घरात मृत्यू झाला नाही? Can that ever happen? मनुष्य जन्माला आला की तो मरणार ना. A man is मग born आमचे and will आजोबा die. गेलेले असतात, आजी गेलेली असती, पणजी गेलेली असती. मग काय याचा अर्थ काय? तुमच्या घरात मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद नाही? And some of our grandfathers or grandmothers have died. Does that mean we do not have blessings? काहीतरी सांगायचं आपलं. They just tell anything. तुमच्या घरात मृत्यू झालाय, There has been death तो in your house. झालाय. Yes, it has माझ्या been. पंजोबा इथंच वारले, माझे आजोबा इथंच My वारले. great grandfather, my मग grandfather त्यात काय died. एवढं काय? ते मला काही शाप देऊन गेलेत का? ते Did they curse me or something? काही सांगतात लोक They tell any strange things, आणि लोक सुद्धा अशा लोकांच्या मागे जातात. and people also follow them. मग जिथं अन्य शिक्षण आहे तिथं गर्दी भरपूर आहे. And there is a crowd where there is a various and strange जिथं doctrine. योग्य शिक्षण आहे तिथं क्राऊड कमी आहे. The crowd is very less where म्हणून there is बायबल right teaching. So सांगतं Bible says, मुठभर लोक जगाची उलटापालत a करतात. handful of people will ही overturn the मुठभर world. लोक कोण आहे? Who are this handful of people? देवाच्या वचनानं स्थिर केलेले अंतःकरणवाले हे लोक आहेत जे तुम्ही आहात. People who has mind been stable because of हालेलुया. Jesus. त्यांच्यामध्येच ते सामर्थ्य आहे जगाची उलटा पालत करण्याचं. Only they have the strength to overturn the world. कारण का? The reason being, ते भक्कम बांधलेल्या गावासारखे आहे. they are like a strong city. कारण त्यांचं बायबल मला सांगतं की त्या गावाची वेस भक्कम आहे. Because the foundation is strong. म्हणून पुढचा जो विषय जो पुढच्या रविवारी आपण घेणार आहोत Next Sunday the topic तो is, हा आहे is that नीतिसूत्राचं पुस्तक, याचा 25वा अध्याय, त्याचं 28 वचन. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गाव कुसून असलेल्या, तो गाव कुसून असलेल्या पडक्या गावासारखा आहे. कसा आहे तो? मग हे असे अन्य शिक्षण देणारे लोक कसे आहेत? पडक्या गावासारखे. त्यांचं चित्तच त्यांच्या स्वाधीन आहे. we are going to meditate on Proverbs 25 and 28. Whoever has no rule over his own spirit is like a city broken down without walls. स्वतःही खड्ड्यात पडायचं आणि बरोबर आपल्याकडे येणाऱ्यांना पण खड्ड्यात पाडायचं. And they themselves fall in the ditch and make others fall as well. हालेलुया. बरोबर आहे का नाही?
एक आंधळा दुसऱ्या आंधळाला वाट दाखवतो. And one blind man leads another man. हा, म्हणून बायबल आम्हाला सांगतं ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, And so the Bible says, whoever has no rule over his own spirit तो गाव कोसून असलेल्या पडक्या गावासारखा आहे. is like a city broken down without walls. मग तुमचं जर चित्त स्वाधीन नसेल If your spirit is not under control, तर तुम्ही कसे आहात? how are you? पडक्या गावासारखे. A city broken down without walls. कोणाला आवडेल का असं गाव बघायला? Will anybody like to see such आवडेल a का? city? एक परवा मी एक अतिशय सुंदर पिक्चर पाहिलं And day before yesterday, I watched a great आणि ते movie. पिक्चर अशी सुंदर एकाच गावाचं असं चित्र आहे. And it had only picture of one एक city or काल्पनिक village. चित्र तयार केलं त्या It is an चित्रात. imaginary picture. आणि एक गाव असं एक चित्रामध्ये असं आहे की त्या गावाचा रस्ता आहे, And in one picture it says there is a road. ओबड धोबड रस्ता आहे, And it is not very रस्त्याच्या nice. कडेने गटार उघडं गटार वाहत आहे. And there is a small गटार ओपन गटारला काय म्हणतात? sewage flowing through. हा, आणि त्यानंतर मग अशा पडक्या भिंती असलेली घरं दोन्ही बाजूला आहेत. And there is houses with broken down साधी walls. कौलारू घर आहेत. And a simple house. मासे थोडीफार उघडी वगैरे पोरं असे रस्त्याने फिरत And आहेत. there are some kids that are roaming around. आणि मग त्याचं तोच पिक्चर आणि दुसऱ्या बाजूला त्याने केलेला आहे. And the same picture on other side he has done. पण त्याच्यामध्ये सुसज्ज चांगला रस्ता आहे And there is a clean road. आणि ते पाईपलाईन गटारची जी पाईपलाईन ती पूर्ण कवर्ड अंडरग्राऊंड आहे. And the sewage is underground and covered. अतिशय सुंदर फुटपाथ आहे. And there's a great footpath. चांगले हिरवळ अजून थोडी बाजूला And आहे. there is greenery beside. लाईट इलेक्ट्रिक पोल लागलेत, लाईट चालू There आहे is a great electric pole आणि and there अशी is lights. चांगली मुलं रस्त्यावर फिरत There आहेत. are good children running around. सेम आहे. The same इकडं picture. पडके गाव, इकडं चांगलं Your गाव. city with broken walls and your कुठलं गाव good बघायला one. आवडेल आपल्याला? Which one would you like to see? हा, मग ज्याचं चित्त स्वाधीन आहे तो त्या The गावासारखा one who आहे. has rule over his आणि spirit, he ज्याचं belongs चित्त to it. स्वाधीन नाही तो कसा आहे? पडक्या The one who has गावात. no rule is like a city broken down without म्हणून walls. चित्त स्वाधीन ठेवा So keep a आणि rule over your own त्याच्यासाठी spirit. येशूकडे पहा. And for that, look to Jesus. त्याच्यासाठी देवाच्या कृपेमध्ये वाढा. Because of growing the grace of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून चित्त स्वाधीन असण्यामध्ये खरं आमचं हित आहे. And having rule over a spirit is a real benefit. या आठवड्याचं वचन आता आपण वाचले इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 9वं वचन 13-9 वाचलं ना आता. हा, वाचा. विचित्र व अन्यथा शिक्षणाने विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका. बहकून जाऊ नका. कारण ज्या विधीपासून पाहणाऱ्यास लाभ झाला नाही, पाहणाऱ्यास लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधींनी नव्हे, अशा खाण्याच्या विधींनी नव्हे, तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. असणे हे उत्तम. कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. It says, the verse of the week, Hebrews 13 and 9, do not be carried about with various and strange doctrines, for it is good that the heart be established by grace, not with foods which have not profited those who have been occupied with them. हालेलुया. खाण्याचा विधी. The foods. एकदा आता अजून एक उदाहरण तो I'll मजेशीर. give you one more example. परवा माझी एक बहीण त्यांच्या चर्चच्या एका रिसेप्शनला गेली होती. And day before yesterday, my sister went to reception of some पेंटिकॉस्टल particular चर्च, church. विश्वासणारं It चर्च, is a believers, a Pentecostal church. आणि एक रिसेप्शन होतं चांगल्या हॉटेलमध्ये There होतं. was a reception in a good hotel. मग आपले सगळे विश्वासणारे लोक त्या ठिकाणी एकत्र जमले होते. All the believers were gathered there. आणि ज्या अंकलच्या मुलाचं ते लग्न झालं ते रिसेप्शन त्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं. And the uncle's son, whose reception was, he gave the reception आणि there. त्यांनी त्या नेमकं काय केलं? व्हेजिटेरियन जेवण ठेवलं. And they kept vegetarian food. पहा, हॉटेल अतिशय चांगलं, Hotel was great. 3 स्टार 5 स्टार काहीतरी असेल ते. It was a 3 or 5 star. आणि मग चांगलं नॉनव्हेज प्रकार नव्हता, सगळं व्हेजिटेरियन It प्रकार was होता. all vegetarian food. आता व्हेजिटेरियन प्रकारमध्ये मस्त 3 भाज्या, वरण, भात, रोटी, नान वगैरे सगळं असतं And a त्याच्यामध्ये. different kind of delicacies in the पण vegetarian माझी food. बहीण म्हणती सगळ्या विश्वासणाऱ्या लोकांनी इतकी तोंड वाकडी केली My sisters tell that all the believers, they were so disappointed. आणि ताट अर्धवट ठेवून निघून They गेली. left their plates half. अर्धवट खाऊन. They did not eat completely. हे काय खायचंय? What should we eat this? गाढवाला गुळाची चव. खाण्याचे विधी, खाण्याच्या प्रकारामध्ये आपले लोक अतिशय विचित्र. People are very strange regarding ऐकायला food. वाईट वाटेल पण विचित्र. It might be sad, but it is strange. हालेलुया. ज्या गोष्टीच्या खाण्याच्या मागे लागलेत ना, बायबलच सांगतं And the ones मांसाचं अतिभक्षण करणाऱ्याच्या वाऱ्याला do not sit with those who eat a lot of meat.
आलं लक्षात? खा, Eat. व्यवस्थित खा. Eat properly. 8-10 दिवसातून एकदा मटण खावा, चांगलं आहे. Eat meat once in 8 or 10 रोज days. रोज ते खायला आलं तर काय होणार आहे But तुम्हाला? what will happen if you keep eating एक it दिवस daily? तुम्हाला डॉक्टर म्हणतील मटण बंद करा, नाही तर काही खरं नाही. Doctor will one day tell you to stop it, otherwise it will be dangerous for you. ब्लॉकेजेस वाढायला लागलेले आहेत. And the blockages are increasing. कारण आमचं करणं पण लय भारी असतं. Because whatever we prepare is also मस्त great. मसाला, We put a lot of spices in it. नाकातून तोंडातून पाणी, And it is very spicy. कपाळावर घाम, डोक्यामध्ये घाम, And we become a very haywire eating spicy food. लय भारी जेवण. It was a good food. हालेलुया. पण तुम्हाला खरं सांगू का, But to tell you the truth, आपल्या शरीराला पोषक तत्व जर काय असेल तर सात्विक आहार, if you want nourishment food, it has a जरा- balanced diet. जरा चांगलं जोरात म्हणा आमे. Amen. हा, नॉनव्हेज खा, Eat non-veg. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन वगैरे काय D काय असतं, D3 काय काय प्रकार असतं, जे व्हेजिटेबल नसतं ते त्याच्यामध्ये असतं, पण प्रमाणात खा. There are different kinds of vitamins, but eat within limits. मी तुम्हाला सांगितलं होतं, I told you. संयम वेगवेगळ्या प्रकारचे आहे. Different types of control. त्याच्यामध्ये खाण्याचा पण संयम There आहे. is a control to eat as well. जिभेवर संयम असणं You should गरजेचं. have control over your tongue. जीभच आहे It is, सगळ्या गोष्टीची आग आहे. and tongue is, we have to control it. तिला चवीची एकदा सवय लागली If it is habituated की to taste, स्वतःच्या तब्येतीची पण माणसाला काळजी नसते. a man does not even care about his own मला हे health. असंच लागतं. I like this way. हालेलुया. Hallelujah. म्हणून तो पण संयम, तो मी येणार आहे त्या गोष्टीवर, खाण्याच्या गोष्टीवर पण आहे आपला मुद्दा. We also want to discuss the topic of eating. हा, हालेलुया. Hallelujah. हा, आपल्या जागेवर उठून या, बाकीच्या गोष्टी पुढच्या गुरुवारी. हालेलुया. देवपित्याची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर आहे. आमेन. उभ्या राहा सगळ्यांनी. हालेलुया. आवडलं का सांगितलेलं सगळ्यांना? हा, मग जरा जोरात टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद.